लाडक्या बहिणींसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा झालेले आहे, जे की लाडक्या बहिणींना इथं SMS आलेला आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे तब्बल 4 महिन्याचे पैसे एकत्र म्हणजे 6,000 रुपये या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. जर पैसे आले नसतील तर हे 3 काम करा आणि पैसे तुम्हाला इथं मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, मी सविस्तर माहिती सांगणार आहे. तर आता अशा प्रकारचा मेसेज जे की क्रेडिट होणं सुरू झालेला आहे आणि याच जिल्ह्यांमध्ये आणि याच महिलांना पैसे मिळत आहे. तर त्यामध्ये कोणते जिल्हे आणि कोणत्या महिलांना पैसे मिळत आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता जे की हप्ते एकत्र जमा होत आहे. तर आता काही महिलांना 1,500, 3,000 तर थेट काही महिलांना ज्यांचे हप्ते रखडलेले होते तर अशा महिलांना तब्बल 6,000 रुपये इथं जमा होत आहे. आता ज्या महिलांचे फॉर्म अर्ज अप्रूव्हल आहेत, KYC पूर्ण केलेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होत आहे. तर बीडमध्ये 6,000 रुपये जमा होत आहे. आज रात्रीपर्यंत जमा होणार आहे. SBI खात्यामध्ये चेक करायचं आहे. आता तुमचं ज्या बँक पासबुकला DBT लिंक आहे त्यामध्ये तुम्ही चेक करा. तर आता यानंतर येते यवतमाळमध्ये 6,000 रुपये सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चेक करा. लातूरमध्ये 6,000 रुपये आज दुपारपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. HDFC बँकमध्ये चेक करा. हे जे बँक आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बँकेची संख्या आहे तर त्या बँक खात्याला DBT लिंक असणाऱ्या लाभार्थ्यांचं आहे. त्यामुळे तर तुम्ही ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे त्यामध्ये तुमचे पैसे चेक करा. यानंतर नांदेडमध्ये आज रात्री 6,000 रुपये जमा होण्यास सुरुवात SBI खात्यामध्ये. परभणीमध्ये आज 6,000 रुपये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की सेंट्रल बँकमध्ये. धाराशिवमध्ये 6,000 रुपये आज दुपारपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बँकमध्ये चेक करून घ्या. जालन्यामध्ये 6,000 रुपये आज रात्रीपासून ॲक्सिस बँकमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर इथं आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये ICICI बँकमध्ये 6,000 रुपये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हिंगोलीमध्ये 6,000 रुपये आज दुपारपासूनच SBI खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. अकोल्यामध्ये आज रात्रीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे 6,000 रुपये जमा होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र. बुलढाणामध्ये आज सकाळपासून 6,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. HDFC बँकमध्ये चेक करा. यानंतर इथे आपलं अमरावती 6,000 रुपये जमा होण्यास सुरुवात आज दुपारपासून SBI खात्यामध्ये चेक करा. वाशिममध्ये 6,000 रुपये आज रात्रीपासून जे की BIO बँकमध्ये चेक करा. यानंतर नागपूरमध्ये आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले ॲक्सिस बँकमध्ये. वर्ध्यामध्ये 6,000 रुपये लाडक्या बहिणींचे जमा होण्यास सुरुवात जी की सेंट्रल बँकमध्ये. गोंदियामध्ये 6,000 रुपये आज रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात SBI खात्यामध्ये. भंडारामध्ये सुद्धा 6,000 रुपये आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. चंद्रपूरमध्ये आज दुपारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ICICI बँकमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. गडचिरोलीमध्ये आज रात्रीपासून लाडक्या बहिणींचे पैसे 6,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेले आहे SBI खात्यामध्ये. नाशिकमध्ये आज सकाळपासून HDFC बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. धुळेमध्ये आज दुपारपासून BIO बँकमध्ये पैसे जमा होत आहे. नंदुरबारमध्ये आज रात्रीपासून जे की सेंट्रल जे की बँक आहे पैसे जमा होत आहे. जळगावमध्ये आज सकाळी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहे. अहमदनगरमध्ये आज 6,000 रुपये दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा होत आहे. पुणेमध्ये 6,000 रुपये आज रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात. तर इथं जे काही बँक आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या. सोलापूरमध्ये सकाळपासून 6,000 रुपये. सातारामध्ये आज दुपारपासून. सांगलीमध्ये रात्री 6,000 रुपये. कोल्हापूरमध्ये सकाळी आणि रायगडमध्ये दुपारी. तर याप्रमाणे आज सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून दुपारी आणि रात्री जे काही लाडके बहीण योजनेचे ज्यांचा अर्ज इथं मंजूर आहे, KYC केलेले आहेत तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये जे काही 4 हप्ते एकत्र फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे 4ही महिन्याचे पैसे एकत्र तब्बल लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होत आहे. आता कोणाला पैसे इथं जमा झालेले आहेत तर आता ज्या लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म इथं ॲक्सेप्ट आहे आणि त्यांच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे, आधार लिंक आहे, ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेली आहेत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जे काही 6,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. यानंतर येते तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक. ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत. तर यामध्ये जे काही फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल याचे 4ही महिन्याचे पैसे 1,500 असे मिळून जे की 6,000 रुपये. तर अशा प्रकारचा 6,000 रुपयाचा क्रेडिटचा मेसेज लाडक्या बहिणींना इथं आलेला आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी लगेच तुम्ही तपासा. अजून पैसे आलेले नाहीत तर अशा महिलांचे अर्ज इथे रिजेक्ट आणि पेंडिंग. काहींची KYC, बँक खाते आधार लिंक नाही, DBT ॲक्टिव्ह आहे, माहिती मिसमॅच आहे. या कारणामुळे लाडक्या बहिणींचे पैसे तर थांबलेले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर आता दरमहा जे काही पैसे इथं 1500 रुपये तुम्हाला इथे मिळते, 4 महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, तर तब्बल 6000 रुपये लाडक्या बहिणींना खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात. काही लाडक्या बहिणींना मागील हप्ते मिळालेले होते, तर अशा महिलांना जे की सुरळीत हप्ते म्हणजे 2 महिन्याचे जर पैसे राहिलेले असेल तर 3000 रुपये जमा होत आहे. तर काय चालू आहे, राज्यभरातील अनेक महिलांना इथं SMS आलेले आहे. आज उद्या रात्रीपर्यंत सर्वच महिलांना इथं पैसे जमा होणार आहेत. तर सर्वात मेन म्हणजे सकाळी, दुपारी आणि रात्री या 2-3 दिवसांमध्ये सर्वच महिलांना पैसे इथं मिळणार आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर लेखी अर्ज द्यायचा आहे लाडकी बहीण योजनेचा. तर प्रति अधिकारी साहेब, महिला व बाल विकास इथं तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. तुमचा तालुका लिहा. याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा न झाल्याबाबत किंवा अर्ज रिजेक्ट झाल्याबाबत विनंती अर्ज. महोदय, मी खालील सही करणारा किंवा करणारी, जी काही करणारी आहे इथं लिहायचं आहे. मी सही करणारी, तुमचं नाव, महिलांचं, त्याचप्रमाणे राहणार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे, अर्जाचा क्रमांक लिहायचा आहे. माझ्या अर्जाची स्थिती पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की अप्रूव्हल आहे हे दाखवायचं आहे. अशी खूण करायची आहे, त्यावरती अशी खूण करायची आहे. यानंतर तसेच माझ्या खात्याअंतर्गत योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा झालेली आहे किंवा लाभ बंद झालेला आहे असं लिहिलं तरी चालेल. मी या योजनेअंतर्गत सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत, म्हणजे KYC पूर्ण केलेली आहे, आधार लिंक आहे, DBT सगळ्या सुरू आहे, तरीसुद्धा मला या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून आपणास विनंती आहे की माझा अर्ज तपासून योग्य ती दुरुस्ती करून लवकरात लवकर योजनेचा लाभ रक्कम देण्यात यावी. आपली नम्र. अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक, दिनांक, स्वाक्षरी. अर्ज कुठे द्यायचा आहे? महिला व बालविकास कार्यालयामध्ये तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे. पंचायत समितीमध्ये आहे का चेक करा, किंवा 181 काय आहे यामध्ये 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला विचारायचं की लाडकी बहीण योजनेचा आमचा अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की अप्रूव्ह झालेला आहे, याचप्रमाणे आम्हाला पैसे काय मिळत नाही, काय अडचण आहे, चूक दुरुस्त कशा पद्धतीने करायची आहे, सविस्तर माहिती या नंबरवरती कॉल केल्यानंतर बघायला मिळेल. अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जे काही अर्ज क्रमांक आणि KYCचं प्रूफ जोडायचं आहे. आता सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यांचे अर्ज इथे रिजेक्ट झालेले आहेत तर अशांसाठी लाडक्या बहिणींसाठी नवीन फॉर्मबद्दल एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. तर आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा नव्याने सुरू होणार आहेत. तर ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे, जे आधी अर्ज करू शकलेले नाहीत, नवीन लाभार्थी आहेत, तर अशांसाठी गुड न्यूज आलेली आहे. तर आता तुम्ही ही कागदपत्र तयार ठेवायची आहे. यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, TC जर नसेल तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट, ते जर नसेल तर रेशन कार्ड व मतदान कार्ड, असे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहे, जेणेकरून नवीन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. नवीन अर्जदार, रिजेक्ट झालेले अर्जदार, ज्यांच्या पैसे मिळत नाही तर अशांसाठी सुवर्ण संधी. आता लवकरच लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा किंवा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये संपर्क करा. फॉर्मबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयामध्ये बघायला मिळेल. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी, आपल्या लाडक्या बहिणीच्या माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.